नमस्कार. मी मोहन कासनीस, पुणे. आपण कसे आहात? डिजिटल मार्केटिंगचा को से सेशनचे आपण मजा घेतच असाल का नाही? आपल्याला करोडपती व्हायचं आहे आणि त्याकरता फोकस असणे गरजेचे आहे. सुरुवातीला सर्वांना शिकताना खूप हुरूप असतो, परंतु जसजसे टेक्निकल विषयांची म्हणजे वेबसाईटची सुरुवात होते, तसतसे स्टुडंट्स त्यातून पाय काढू लागतात. सुरुवातीला 2,800 पार्टिसिपंट्स होते यूट्यूबवर आणि झूमवर तर वेगळेच. यूट्यूबवरील 2,800चे ते आता सध्या 800 जण शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी सरांनी तुम्हाला ग्राफ पण दाखवला, त्याची प्रोसेस कशी असते तेही सांगितलं. ह्या प्रोसेसवर ट्रस्ट करणे हे जरूर आहे, म्हणजे तुमच्या माइंडसेटची पूर्ण तयारी होईल. पण त्यातून जर चिकाटी व मनावर पूर्ण कंट्रोल ठेवून दृढतेने पुढची वाटचाल केली आणि फोकस राहिलात, तर तुमचे ध्येय नक्कीच साध्य कराल. परंतु कुठल्याही परिस्थितीत हार मानून शिकणे थांबवायचे नाही. त्यासाठी सरांनी तुम्हाला एक उत्तम उदाहरण दिले, ते म्हणजे जब कोई आपको जमीन में गाड़ देने की कोशिश करता है, तो वो एक गाड़ा नहीं होता, तो बोया होता है. सो नो मॅटर वॉट, गो हेड टू सक्सीड. असो, आता आपण वेबसाईटच्या होम पेजची उरलेली सेक्शन बनवण्यास सुरू करूया. काल आपण 4 सेक्शन्स पूर्ण केले आहेत. आज 5व्या सेक्शनपासून 7व्या सेक्शनपर्यंत कशी ती क्रिएट करायची व गरज पडल्यास जास्तीची सेक्शन कशी वाढवायची, म्हणजे ॲड करायचे, हे आपण शिकणार आहोत. तर 5व्या सेक्शनवर जाण्याकरता तुम्हाला hostinger.in वर जाऊन काल सांगितलेल्या पद्धतीनुसार तुमच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटचे ऑप्शन सिलेक्ट करून वर्डप्रेस ॲडमिनवर क्लिक करून तुमच्या वेबसाईटच्या डॅशबोर्डमध्ये जायचे. त्यातील डॅशबोर्डवरील पेजेसवर क्लिक करून होम पेजवरील एडिट विथ एलिमेंटरचे ऑप्शन सिलेक्ट करून त्याच्यावर यायचे आहे. तुम्हाला काल केलेले 4थे सेक्शन तुम्हाला तिथं दिसेल. आता पुढे वर प्लस चिन्ह आहे, तिथं प्लसवर क्रिएट करून डॅशबोर्डवरील कंटेनर हा ड्रॅग आणि ड्रॉप करून त्यात तुम्हाला जुने जे टेक्स्ट आहे ते पुसून त्या जागी तुम्हाला एक हे टेस्टिमोनियल असे लिहायचे आहे. तुम्हाला किती जणांचा तो अभिप्राय म्हणजेच टेस्टिमोनियल नोंदवायचा, तितके ते कंटेनर्स तुम्हाला क्रिएट करायचे आहेत व त्या प्रत्येक कंटेनरमध्ये प्रत्येकांचा अभिप्राय तो कॉपी आणि पेस्ट करून त्यांच्या फोटोबरोबर तो अपलोड करायचा आहे. जर का तुमच्याकडे कस्टमरचा अभिप्राय नसेल तर तो तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता अथवा कुणाच्याही वेबसाईटवर जाऊन त्यांच्या अभिप्रायाची कॉपी करून इथे तुम्ही पेस्ट करू शकता. जर तुम्हाला स्वतःचा अभिप्राय तयार करायचा असेल तर सर्वप्रथम कॅनव्हावर जाऊन टेक्स्ट व फोटो अपलोड करून तो डाउनलोड करून वेबसाईटवर तो अपलोड करावा लागेल. त्यानंतर ती माहिती पब्लिश आणि सेव्ह करावी लागेल. जर का तुम्हाला ती क्रिएट केल्यानंतर ती दिसली नाही तर ती वेबसाईट रिफ्रेश करून त्याची पडताळणी करायची आहे. त्यानंतर आपण 6व्या सेक्शन तयार करूया. तुम्हाला जुने टेक्स्ट तिथं टायटल दिसेल, बुकिंग्स अँड अपॉइंटमेंट. तिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं सुटेबल असे टायटल लिहावे लागेल. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन, ॲन्सर्स अँड सपोर्ट. तेथील उरलेली तुमची माहिती लिहा. तुमचा मोबाईल नंबर पण विचारला असेल तो पण लिहा. तुम्हाला सर्वसाधारण
जनरल सर्वसाधारण जनरल प्रश्न विचारपूस करणारे प्रश्न त्याची उत्तरे त्या सेक्शनवर ठेवा. म्हणजे ते नॉर्मल क्वेश्चन्स आणि त्याची ती नॉर्मल उत्तरं जी आहेत ती तुम्हाला कस्टमरना पाहायला मिळतील. हे सर्व झाल्यानंतर ते पब्लिश आणि सेव्ह करा. आता आपल्याला 7वा सेक्शन क्रिएट करायचा आहे. तिथे आल्यावर तुम्हाला भारताचा नकाशा म्हणजे मॅप दिसेल. तिथे तुमचे बिझनेस लोकेशन कुठे आहे त्याची माहिती द्या. त्याकरता डॅशबोर्डवरील ऑप्शनवर लोकेशन सिलेक्ट करून तुमच्या बिझनेसच्या ठिकाण किंवा गावाचे नाव तिथं लिहायचं आहे. म्हणजे जुने जे ठिकाण टेम्पलेटमध्ये आहे त्याच्या जागी तुमचे बिझनेसच्या पत्त्याचे ठिकाणाचे नाव तिथे येईल. हे झाल्यानंतर पण ते पब्लिश आणि सेव्ह करावे लागेल. तुमच्या बिझनेसचे नाव जर का तुम्ही गुगलवर नोंद केले असेल तर ते मॅपच्या नेमच्या जागी तुम्ही तुमचे बिझनेसचे नाव म्हणजेच वेबसाईटचे नाव किंवा डोमेन नेम लिहा. म्हणजे ते मॅपवर पण ते तुम्हाला डिस्प्ले होईल. जर का तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर 7 पेजेसपेक्षा जास्त पेजेस क्रिएट करायचे असतील तर सेक्शनच्या वर तुम्हाला 4 सिम्बॉल दिसतील. जसे प्लस, फोल्डर आणि येस म्हणजे टेम्पलेट. त्यातील येस सिम्बॉलवर क्लिक करा. आता ह्याची पुढची माहिती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे, कारण का हा व्हिडिओ आता संपत आलेला आहे.